आपण पाहतात लोकजागृती मराठी न्यूज। लोकजागृती मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज नरसी नामदेव या ठिकाणी PM विश्वकर्मा योजना याच्या संदर्भामध्ये ट्रेनिंग आयोजित केली आहे। या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये आपण इथे जे ट्रेनर आहेत किंवा ट्रेनिंग घेणार आहे त्यांना आपण या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये माहिती विचारणार आहोत। तुम्ही किती दिवसापासून इथं आहात, आपलं नाव सांगा। सर, आम्हाला आज दुसरा दिवस आहे। पूर्ण वसमत, हिंगोली, कळमनुरी, औंढा, हट्टा इथून सर्व ट्रेनर आलेले आहेत आणि कार्पेंटर या ट्रेडसाठी या ठिकाणी या संस्थेची निवड केलेली असून आम्हाला या संस्थेमध्ये दररोज 8 तास प्रशिक्षण दिलं जात आहे आणि चांगल्या प्रकारे व्यवस्था सुद्धा देण्यात येत आहे। या ट्रेनिंगमध्ये आपणास काय काय शिकायला मिळालं? या ट्रेनिंगमध्ये बँकिंगची मार्फत लोन संदर्भात आणि आपल्या उद्योगधंद्याविषयी पुढे पोर्टलवर आपला उद्योगधंदा कसा वाढीत जाईल आणि त्या धंद्यातून कसा आपल्याला 4 पैसे भेटतील हे शिकवले जात आहे। तसेच या PM विश्वकर्मा योजनेमार्फत 5 दिवसासाठी 500 रुपये भत्ता दिला जाईल, असे 2,500 रुपये। नंतर किट घेण्यासाठी 15,000 रुपये दिले जातील आणि नंतर बँके थ्रू 1,00,000 रुपये 5% दरानं 18 महिन्यासाठी सुद्धा देणार आहे आणि त्याचा फायदा आमच्या कार्पेंटर कारागिरांना होणार आहे। या ट्रेनिंगचं नेमकं ध्येय आणि उद्देश नेमके काय आहे, याच्याबरोबर काय वाटतं? गरीब जनतेचा सर्वांना फायदा झाला पाहिजे। जे गरीब आहेत, जे कौशल्य ज्यांच्याकडे आहे, जे शिकत आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांचा फायदा झाला पाहिजे। 1,00,000 रुपये 18 महिन्यासाठी भेटणार आहेत त्यांना फक्त 5%ने 5,000 रुपये व्याज जाणार आणि नंतर ते परतफेड आपल्या हप्त्यानुसार एका महिन्याचा जसा हप्ता पडेल तसा द्यायचा आहे आणि 15,000 रुपये ते पूर्ण आमची ट्रेनिंग झाल्याच्या नंतर भेटणार टूल किटसाठी। त्याच्यामार्फत आपल्याला टूल किट घ्यायची असेल तर ती घ्यायची, नाहीतर मग 15,000 रुपये दिल्याच्यानंतर आपल्या जशी सोयी तसे वस्तू घेण्याची। या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये आम्हाला एक माहिती देण्यात आली की आपली सुतार समाज हे पुढं कसा नेवावं आणि कसे त्यांची जागृती होईल ट्रेनिंग देण्यात। आता ही ट्रेनिंग घेतली, या ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढचा तुमचा भवितव्य कशा प्रकारे ठेवणार? आता हे PM विश्वकर्मा योजनेचं ट्रेनिंग जे द्यायला कला कौशल्याचं हे खरोखरच तळागाळातले जे कलाकार लोक आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं म्हणजे आपल्या मोदी साहेबांनी पाऊल उचललेलं आहे आणि त्याचा निश्चितच त्याचा आम्ही त्या योजनेचा लाभ घेऊन जीवनाचं सोनं करू आणि आमचं जे आमचा बिझनेस आहे तो आम्ही त्यांच्या या मदतीच्या रूपानं आम्ही ते समोर वाढवत आम्ही त्यांचा फायदा घेऊ। आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी होऊन गेले, या लोकप्रतिनिधी आतापर्यंत असे योजना राबवल्या, त्याच्याबरोबर तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यापर्यंत खरोखरच मोदी साहेबांचे आभार मानायला पाहिजे। कारण आतापर्यंत जे झालं ते आता बाकी शेतकरी झालं, हे झालं, ते ज्या लोकांना समजा का कर्मचारी वर्ग झाला गव्हर्नमेंटचा, तर कुठं महागाई वाढली तर त्यांना महागाई भत्ता भेटते। शेतकऱ्याचं जर शेताचं नुकसान झालं तर त्यांना दुष्काळी जाहीर होते असं। आणि जे आम्ही आता ते कारागिरी लोक आहोत, सुतार झालं, नावी झालं, हे जे लोक आहेत 18 जाती लोक आहे, 18 जाती लोक आहेत, तर त्यांच्यासाठी असं प्रोटेक्शन असं काहीच नव्हतं त्या योजनेसाठी का पुढच्या भविष्यासाठी। तर या योजनेतून खरोखरच त्यांना पुढच्या बी जीवन वाटचालीसाठी आणि येणारा हा जे काळ आहे ते खूपच चांगला आहे आणि PM साहेबांनी मोदी साहेबांनी खरोखरच नाव घेण्यासारखं काम केलेलं आहे। बरं, ही ट्रेनिंग चालू होती, या ट्रेनिंगमध्ये तुम्ही समाधानी आहात का? हा, खूप समाधानी आहोत सर। इथं म्हणजे कसं आहे, आता एक तर आम्हाला नवीन धंद्याविषयी नवीन माहिती मिळायला लागली आणि त्यापर्यंत आतापर्यंत आम्हाला इथं तेवढं ज्ञान नव्हतं, पण इथून पुढे आम्हाला समोर मार्केटिंग कसं करायचं, त्याचं मार्केटिंगचं आपलं त्याचं उत्पन्न कसं काढायचं, त्याचं आपलं मार्केटिंग कसं करायचं हे आम्हाला इथं प्रशिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यात येत आहे। ही ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार आहे? ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही म्हणजे त्यांचा धंदा वाढवणार येतो आणि ह्यांच्या जे मोदी सरकारने आम्हाला ट्रेनिंग दिलं, आतापर्यंत कोणत्याही शासनाने दिलं नव्हतं, तळागाळापर्यंत दिला नव्हता, परंतु आता या सरकारने आमच्या तळागाळापर्यंत बारीक उपकार दिले प्रकारचे आणि त्या माध्यमातून आम्ही ह्याच माध्यमातून लोन वगैरे घेऊन आम्ही विकास करतो। या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं?